गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झाले ते पाहूयात. तर US मार्केटमध्ये काल रात्री आपण म्हणू शकतो की मार्केट साईडवेज क्लोज झालेलं आहे. ऑलमोस्ट त्यांचे S&P 500 आणि नॅसडॅक जे महत्त्वाचे इंडेक्स आहेत तर ते मार्जिनली ग्रीनमध्ये क्लोज आहेत आणि डाऊ जोन्स जो आहे तर तो थोडासा रेडमध्ये क्लोज आहे. तर बेसिकली तिथे जो सर्व्हिस PMI डेटा आलेला आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग PMI डेटा आलेला आहे त्यामध्ये मिक्स सेट ऑफ रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजेच कसं की जो सर्व्हिस PMI डेटा आहे तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे आणि जो मॅन्युफॅक्चरिंग PMI डेटा आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे. म्हणजेच काय की मागच्या महिन्यामध्ये USमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीने थोडंसं चांगलं काम केलं आहे, एक्सपोर्ट चांगले केलं आहे, त्या तुलनेनं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीनं आपण काय म्हणतो की एक्सपोर्ट एवढं खास केलेलं नाही आहे, एक्सपेक्टेशनपेक्षा खराब झाले. तर साहजिकच आहे की थोडंफार इकडे तिकडे होत असतं आणि सध्या जी टॅरिफचं टेन्शन चालू आहे त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगवरती प्रेशर येणं स्वाभाविक आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या म्हणजेच जसं की इंडियन डेटा जर पाहिला तर काल आपल्याकडे एक्सपायरीचं प्रेशर पाहायला मिळालं आपल्याला आणि एक्सपायरीमुळे मार्केट ड्रॅगडाऊन करण्यात आलं होतं, विच इज ओके. परंतु मार्केटला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या दृष्टीने जर पाहिलं तर मार्केट एका बॉक्समध्ये काम करतं, जो बॉक्स बरेच दिवसापासून तिथेच आहे. डाऊन साईडला 25,000 आणि फार तर 24,900 आणि अप साईडला 25,200 ते 300 याच्या दरम्यान आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळतो आणि डाऊन साईडला सपोर्ट पाहायला मिळतो. परंतु चांगल्या कंपन्यांचे रिझल्ट येऊनसुद्धा हा बॉक्स ब्रेक होऊ शकलेला नाही. म्हणजेच काय की अजून एखादा मोठा ट्रिगर पॉईंट पाहिजे जो मार्केटला वर किंवा खाली घेऊन जाईल. आता काल UK आणि इंडियामध्ये जी काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंटची डील साईन झालेली आहे तर त्यामुळे आज काही स्टॉक्स जे आहे ते फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु ग्लोबल मोमेंटम चांगलं आहे. त्यानंतर जे काही एशियन आणि युरोपियन मार्केट्स आहेत ते मोस्टली आपण काय म्हणतो की फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस ट्रेड करत आहेत. परंतु गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. परंतु माझ्या मते हा एक ट्रॅप असू शकतो, कारण गिफ्ट निफ्टी एकतर इलिक्विड असतं आणि त्याच्यामध्ये इंडियन लोक ट्रेड करत नाहीत किंवा ते करू शकत नाहीत, तर ते आपण काय म्हणतो जे मोठमोठे FIs असतात तर ते तिथं ट्रेड करतात. मे बी इकडे मार्केट गॅपडाऊन ओपन करण्यासाठी रिटेलला आपण काय म्हणू शकतो की ट्रॅप करण्यासाठी ते तिथं ट्रॅप बनवत असतील असा माझा अंदाज आहे. कारण ग्लोबल क्यूज ओके आहेत, शिवाय आपली इंडिया UKची ट्रेड डील साईन झाली आहे. त्यानंतर प्लस आपले जे पियुष गोयल आहेत तर त्यांनी सांगितलं आहे की ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या आसपास आपली जी काही US सोबतची जी ट्रेड डील आहे ती ऑलमोस्ट फायनल होऊन जाईल आणि तिचं अनाऊन्समेंटही मे बी होऊन जाईल. त्यामुळे न्यूज तर पॉझिटिव्ह आहे आणि ना आपण काय म्हणतो की अर्निंग्समध्ये फार काही ब्रेकडाऊन झालेला नाही आहे. म्हणजे फार ब्रेकआउटही आलेलं नाही परंतु ब्रेकडाऊनही नाही. आणि त्या हिशोबाने जर आपण कंपनीचे व्हॅल्युएशन्स पाहिले तर विच इज ओके. मार्केटही कन्सॉलिडेट करत आहे आणि कंपन्यांचे स्टॉक्सही कन्सॉलिडेट करत आहेत. त्यामुळे एकंदर सगळं व्यवस्थित असताना हे मार्केट आपण काय म्हणू शकतो की एवढं मोठं गॅपडाऊन दाखवणं म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्याला ट्रॅप म्हणणं योग्य राहील. फक्त कन्सर्न दोनच आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे काल FIsनं पुन्हा 2,000 कोटींचं सेलिंग केलं आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजे नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे तर ती 500 कोटींच्या आसपास पॉझिटिव्हच आहे. आणि विक्स थोडासा इन्क्रीज झालेला आहे परंतु हार्डली 1% आसपास. म्हणजेच काय की ऑप्शन सेलरला सुद्धा पैसे मिळत नाहीत परंतु रिस्क प्रचंड जास्त वाढलेली आहे, कारण विक्स खूप कमी आहे त्यामुळे प्रीमियमसुद्धा मिळत नाही. त्यामुळे ऑप्शन सेल करण्यातही कुठल्या प्रकारचा पॉईंट नाही आहे हे लक्षात असू द्या. कारण जर समजा उद्या मार्केट अचानक स्पाईकअप झालं किंवा स्पाईक डाऊन झालं तर त्याच्यामध्ये प्रीमियम्स फार प्रचंड इन्क्रीज होतील आणि त्याच्यामुळे लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ऑप्शन सेलरला. त्यामुळे ऑप्शन सेलर हे मार्केटमध्ये फार ॲक्टिव्ह नाही आहेत हे लक्षात असू द्या. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या इंटरनॅशनल लेवलवरती तर सगळं तरी सध्या ठीक वाटतंय. परंतु आपले जे इंडियन ADRs USमध्ये काम करत आहेत तर त्याच्यामध्ये जे इन्फोसिसचा ADR आहे तो ऑलमोस्ट 3.5% आसपास डाऊन क्लोज आहे
आणि बाकीचेही ADRs जे आहेत तर ते स्पेशली IT ADRs तर तेही डाऊन क्लोज आहेत. तर त्याच्यामागे एकच रिझन सांगितलं जाते, ते म्हणजे जी आपली FTA UK सोबत काल साईन झाली, तर त्याने जरा थोडेसे ट्रम्प चिडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की जे काय आपल्याकडल्या IT कंपनीज आहेत म्हणजे US मधल्या, तर त्यांनी इंडियन लोकांना कामावरती ठेवू नये. आता ते फक्त स्टेटमेंट करतात, तसं कोणी काढून टाकत नसतं. त्यांनाही फार गरज आहे आणि असे एका दिवसात काढून टाकून नवीन माणसं कुठून आणणार, आणि ते पॉसिबलही नसतं. तिथले CEOज इंडियन आहेत, तर ते बाकीचे काय सांगतात, तर त्यामुळे त्याची काही फार पॉसिबिलिटी नाही. परंतु असे नीजर्क रिॲक्शन साहजिकच आहे, स्टॉक देणं स्वाभाविक आहे. परंतु ट्रम्पला काही फार कोणी सिरियसली आता घेत नाही, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशी जर कुठे एखादा ड्रॉप मिळाला इवन IT कंपन्यांमध्ये सुद्धा, तर व्हॅल्युएशन ऑलरेडी IT कंपन्यांचे अट्रॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी जनरेट होईल हे लक्षात असू द्या. कारण ॲक्च्युअल त्यांनी जे सांगितलं ते घडणारच नाही आहे, परंतु त्या हिशोबाने स्टॉक मात्र रिॲक्ट करणार. मग जर स्टॉकने रिॲक्ट केलं तर त्याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला सापडेल. होप सो, पाहूयात काय होतं ते. परंतु मार्केट एवढं 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल अशी पॉसिबिलिटी फार कमी आहे, परंतु 9 वाजेपर्यंत वाट पाहायला हवी. जर खरंच एवढं गॅप डाऊन मार्केट ओपन झालं तर मार्केटमध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम असू शकतो की जो कदाचित आपल्याला अजूनही माहीत नाही आहे, किंवा तशी कुठल्याही प्रकारची न्यूज सध्या तरी नाही आहे. परंतु जर एवढं गॅप डाऊन ओपन न होता किंवा तेवढं गॅप डाऊन ओपन करून हार्डली अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये जर ते सगळं रिकवर झालं, तर सरळ समजून जायचं की हा पूर्णपणे ट्रॅप होता, आणि तशी असण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. त्यामुळे पाहूयात काय करते ते. परंतु आज UK आणि जी काही इंडियाची ट्रेड डील झालेली आहे FTA, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली जी आहेत की फुटवेअर असेल, जेम्स ज्वेलरी वगैरे असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग गुड्स वगैरे असतील, त्यानंतर ऑटो कंपोनंट्स असतील, तर या सगळ्या गोष्टींवरती आता कुठल्या कुठल्या सेक्टरला त्याचा फायदा होतो आहे, तर ते तुम्ही मोदींचं जे काही भाषण आहे छोटंसं 1-5 मिनिटाचं, ते जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कुठल्या कुठल्या कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. तर त्या कंपन्या आज फोकसमध्ये राहतील. त्यामुळे इंडेक्सला एवढ्या इझिली खाली आणणं पॉसिबल नाही आहे, कारण इंडेक्समधले जे मेजर हेवीवेट आहेत तर त्यांना त्याचा फायदा होणार आहे. मग साहजिकच आहे ते स्टॉकसुद्धा रिॲक्ट करतील त्या हिशोबाने. त्यामुळे पाहूयात, कारण स्टॉक मार्केटमध्ये काहीही प्रेडिक्ट करता येत नाही, परंतु यातच तर खरी आपण काय म्हणतो की थ्रिल असते. होप सो, पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.